नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण पुस्तके ही कविता पाहणार आहोत। बघा, लहानपणी तुम्हाला आई बोलायला शिकवते, पण आपण वाचायला किंवा बाराखडी आपण म्हणतो, आई म्हणतो, गमबन म्हणतो, रसतन म्हणतो, हे आपल्याला कशातून वाचायला मिळतं? पुस्तकातून वाचायला मिळतं। आई आपल्याला बोलायला शिकवते, पण जे वाचायला मिळतं आपल्याला ते पुस्तकातून वाचायला मिळतं। पहिल्यांदा आपण पहिलीच्या वर्गामध्ये ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी आपल्याला अंकल्पी होती। अंकल्पी म्हणजे एक छोटंसं पुस्तक। या पुस्तकातून आपण अ आई शिकलो, गमभन शिकलो, आपण क का की की को को ही बाराखडी शिकलो, आणि ही आपल्याला काय होतं? पुस्तकातून काय होतं? वाचायला मिळतं। तुम्ही आता इयत्ता 5वी मध्ये शिकत आहात आणि तुम्हाला तुमचे शिक्षक तुमच्या पुस्तकातून वेगवेगळ्या गोष्टी काय करतात? शिकवतात। वेगवेगळे धडे शिकवतात, वेगवेगळे गणित सोडवून देतात। हे सगळं आपल्याला कशातून मिळतं? पुस्तकातून मिळतं। ही पुस्तके आपल्याला वेगवेगळ्या काय करतात? गोष्टी सांगतात, वेगळी माहिती देतात, वेगळे ज्ञान आपल्याला ह्या पुस्तकातून आपल्याला काय मिळतं? ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं। आणि अशाच प्रकारची ही पुस्तके, ही कविता आज काय करणार आहोत? आपण पाहणार आहोत। बघा, पुस्तके आपल्याला कोणकोणतं ज्ञान देतात? आपल्याला पुस्तकातून वेगवेगळ्या प्रकारची काय मिळते? माहिती मिळते, वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते, ज्ञान मिळतं। आणि हे सर्व आपण ही ज्ञानाची शिदोरी आहे, ही शिदोरी घेऊन, या पुस्तकातली जी शिदोरी आहे, ही शिदोरी घेऊन आपण आयुष्यभर काय करत असतो? हे आपल्याला ज्ञान, ही पुस्तके आपल्याला आयुष्यभर देत असतात। वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळत असते, आणि वेगवेगळ्या प्रकारे माहिती मिळत असल्यामुळं, ज्ञान मिळत असल्यामुळं, किंवा नैतिक मूल्य आपल्याला ही पुस्तके शिकवतात, आणि ह्या नैतिक मूल्यांच्या आधारे आपण आपलं जीवन काय करत असतो? जगत असतो। आणि अशा प्रकारची ही पुस्तके, ही कविता आज काय करणार आहोत? पाहणार आहोत। मी पहिल्यांदा ही कविता काय करणार आहे? म्हणून दाखवणार आहे। तुम्ही काय करायचे? ती वाचायचे आणि पाठ करायचे आहे। बघा, पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसाच्या जगाच्या, वर्तमानाच्या भूतकाळाच्या, माणसाच्या जगाच्या, वर्तमानाच्या भूतकाळाच्या, पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या, एका एका क्षणाच्या, जिंकल्याच्या हरल्याच्या, प्रेमाच्या कटुतेच्या, तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात, पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात, पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकात परिकथा ऐकवतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकात परिकथा ऐकवतात, पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे,
पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उतुंग भरारी आहे, पुस्तकात दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उतुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकाच्या विश्वात, तुम्हाला नाही का जायचं पुस्तकाच्या विश्वात, पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तकं काही सांगू इच्छितात, पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात, पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, युगायुगांच्या, युगायुगांच्या. बघा किती छान कविता लिहिलेली आहे. कवित्री सफदर हाशमी यांनी कविता, इंग्रजी कवी आहेत. ही जी कविता आहे ती इंग्रजी भाषेतून काय केलेलं आहे, अनुवादित केलेलं आहे. म्हणजे भाषांतर त्याचं काय केलेलं आहे, बदल आहे. आणि अशा प्रकारची ही कविता आपल्याला काय करते, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान किंवा वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही आपल्याला काय मिळते, या कवितेतून आपल्याला मिळते. म्हणजे पुस्तक आपल्याला काय सांगतात, कोणत्या गोष्टी सांगतात किंवा जगायला कसं शिकवतात, हे सुद्धा आपल्याला काय करते, हे कविता आपल्याला काय करते, शिकवते. तुम्ही ही कविता वाचत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची काय मिळेल, माहिती मिळेल, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान हे आपल्याला ह्या कवितेतून काय होते, मिळते. म्हणजे अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत जे वेगवेगळे पुस्तक होऊन गेले किंवा जे कालखंडामध्ये जे म्हणजे इतिहासामधील माहिती असेल किंवा गणितामधली माहिती असेल किंवा ते जे वेगवेगळे शास्त्रज्ञ होऊन गेले त्या शास्त्रज्ञांविषयीची माहिती आपल्याला काय होते, पुस्तकातून मिळते. आणि ही पुस्तके आपल्याला काय करतात, जगायला सुद्धा शिकवतात. हे आपल्याला ह्या कवितेतून काय करता येते, पाहता येते. यावरचं जो पुढची जी कविता आहे ती कविता आपण काय करूया, पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.